आता मी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यालय प्रमुख श्री तुषारजी शेलार यांना विनंती करीन त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद. हॅलो. महाकरुणी भगवान गौतम बुद्ध तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्राच्या थोर समाजसुधारकी परंपरेला मानाचा मुजरा करून मी आपल्यासमोर काही वाक्य म्हणणार आहे किंवा काही माहिती देणार आहे. आपण भारत देशात जन्मलो हे आपलं भाग्य आहे. आपण भारत देशात जन्मलो हे आपलं भाग्य आहे. पण आपण महाराष्ट्रात जन्म घेतला हे आपलं महाभाग्य आहे. आणि महाराष्ट्राला एक चांगली समाज सुधारणा किंवा एक चांगली परंपरा आहे की सहकार असेल किंवा एकूणच देशाला जे दिशा देण्याचं काम केले ते महाराष्ट्राने केले. त्याच्यामुळे आपण सगळे महाराष्ट्रीयन आहोत. मग ते कुठल्याही जातीचे असो धर्माचे असो. आपणाला काय चांगलं आणि काय वाईट हे चांगलं कळते. बाकी मी काय म्हणणार नाही. प्रत्येक समजदार आहे तो महाराष्ट्रात जन्माला आला आहे तर आपलं काय चांगलं कुठे चांगलं होणार आहे याची दखल घ्या. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की जितू भाऊ आणि जी रुस्तमजी डेव्हलपर्स आहे ते आपल्या चांगल्या प्रकारे प्रकल्प पूर्ण करतील आणि चांगलंच आपल्याला मिळेल याची मी आपणास खात्री देतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता मी संगीता मोहिते यांना विनंती करीन त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. हॅलो. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. शॉर्टकटमध्ये बोलते तर वेळ कमी आहे खूप. मला काहीच बोलायचं नाही. मला फक्त एवढं सांगायचं आहे की त्या दिवशी एक मीटिंग झाली. त्याचे फोटो आपण पाहिले. किती जण होते तिथे? मोजून 50. आणि आज आमच्या मीटिंगला किती आहे? म्हणजे आपल्या मीटिंगला किती आहे? 500च्या वरच असतील मला वाटतं. तर याच्यावरून कळतं की जितू भाऊंच्या बाजूनी किती जण आहेत. बाजूनी न म्हणता सत्याच्या बाजूनी किती आहेत हे आज आम्हाला कळलं. जोरदार टाळ्या जितू भाऊंसाठी. तसंच माझं एक सजेशन नका म्हणून मी म्हणजे मला एक विचारायचं होतं की आपल्या प्रकल्पात काही लोक म्हणजे अगदी वयस्कर म्हणजे जे आता तिथे खाली स्लममध्ये आम्ही फिरतो जेव्हा पत्रकं वाटतो तर खूप वाईट वाटतं आम्हाला. छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये आहेत किंवा कोणाला उठता येत नाही, बसता येत नाही आणि टॉयलेट वगैरे लांब आहेत. तर मला असं वाटतं जेव्हा तुम्ही म्हणजे आता शिफ्टिंग वगैरे द्याल ना तर त्यांचा आधी विचार करा की थोडे त्यांचे जे शेवटचे दिवस राहिलेत ते त्यांना थोडे सुखामध्ये म्हणजे जगायला मिळावे अशीच माझी इच्छा आहे फक्त. आणि एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. आणि सगळ्यांनी शेवटपर्यंत जितू भाऊला साथ देणार ना? आवाज आवाज. हां. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा, ज्योतिबा फुलेंचा. जितू भाऊ आगे बढ़ो. आवाज नाही येत. जितू भाऊ आगे बढ़ो. एकच येतोय. भूक लागली का तुम्हाला? जितू भाऊ आगे बढ़ो. बस. थँक्यू. आता मी पाचारण करीन. न खाऊंगा ना खाणे दूंगा म्हणून सगळीजण पळत सुटलेत असे आमचे सत्यमेव जयते पॅनलचे संस्थापक आणि विश्वरत्न डॉक्टर